रुपयाची नोट तू चोरली होती, त्यावेळी आईनं त्यांना सांगितलं होतं की बाळा 4थीच्या वर्गात तुझ्या गुरुजींनी तुला शिकवलेलं असतं की बाळा लेकरानं कधी चोरी करायची नसते माणसानं आयुष्यामध्ये, आणि 4थीच्या वर्गात शिकवलेला हा धडा अजूनही तुझ्यात उतरला नसेल आणि आता तू 5वीच्या वर्गात असशील, कदाचित तुझ्या गुणपत्रिकेमध्ये तुला कितीही मार्क मिळाले असतील आणि हा धडा 4थीच्या वर्गातला तुझ्या जीवनात जर उतरला नसेल तर तुझ्या 5वीच्या वर्गात असण्याला काही अर्थ उरत नाही आणि तू 5वीच्या वर्गात जाऊ शकत नाहीस. साने गुरुजींनी उपाशी राहणं पसंत केलं, पण त्या 5 रुपयांना स्पर्श केला नाही, ते तसेच राहू दिले. दिवसभर उपाशी पोटी झोपले, पण आयुष्यात कधी चोरी केली नाही. आणि म्हणून तुमच्या संख्यात्मक विकासापेक्षा सुद्धा बाबांनी जो विचार आणि ज्या संस्काराने या संस्थेची कदाचित उभारणी केली, तो संस्कार आणि तो विचार हाच आहे. या विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजली पाहिजेत, हे लक्षात ठेवा. गुणात्मक दृष्टिकोनातून तुमचा विकास होणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. कदाचित तुमच्यातली काही लोक शिकून सवरून विद्यार्थी परदेशात नोकरीला गेले की आईबापांना अभिमान वाटतो, वाटलाही पाहिजे. परदेशात मुलं नोकऱ्याला गेली तर हरकत नाही, तिथून परत येताना त्यांच्या हातात त्यांच्या नोकरीच्या माध्यमातून पैशांच्या थैल्या घेऊन जरी ते परत आली तर आम्हाला अभिमान वाटला तरी हरकत नाही. पण त्यांच्यासोबत परत येताना आमचे संस्कार सुद्धा परत आले पाहिजेत. इथून तिकडे गेलेले आमचे संस्कार जर लोप पावत असतील तर तुमच्या त्या शिक्षणाला आणि तुमच्या त्या कमाईला काही अर्थ उरतो का? काही अर्थ उरत नाही, लक्षात ठेवायला शिका. आणि म्हणून शिकून सवरून मोठं कसं व्हायचं आहे तर परदेशात जरी गेलो तर तिथून परत येताना आमचे संस्कार परत आले पाहिजेत. बाबांसारखी एखादी व्यक्तिरेखा जर इथं घडत असेल आणि असे वैचारिक कार्यक्रम जर तुमच्या मातीत सातत्यानं होत असतील, या माणसांच्या सहवासात तर तुम्ही असाल. साहेब, मी अभिमानानं तुम्हाला सांगतो, या संस्थेतून घडणारा विद्यार्थी, बाबांच्या संस्कारातून घडलेला, तुमच्या संस्कारातून घडलेला हा विद्यार्थी या मातीतून परदेशात जरी नोकरीला गेला तिथं आमचे संस्कार घेऊन तिथं जाईल. परत येताना कदाचित त्याच्या हातात पैशाची थैली असेल, पण दुसऱ्या हातामध्ये आता जशी पोरं परत येताना तिथली संस्कृती अनुसार दारूची बॉटल घेऊन परत येतात, तशी तुमच्या या संस्थेत घडलेल्या विद्यार्थ्याच्या हातात परदेशातून येताना दारूची बॉटल नसेल तर त्याच्या खांद्यावर या देशाचा तिरंगा ध्वज आणि गळ्यात एखाद्या ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेचं मेडल घेऊन तुमचं लेकरू परत येईल. त्यासाठी या संस्काराची गरज आहे, त्यासाठी या संस्काराची आणि या विचारांची गरज आहे. हे विचार आणि संस्कार तुम्ही त्यांना देताय, ही मला वाटतं कौतुकाची गोष्ट आहे. खरं तर तारुण्याच्या एका उंबरठ्यावरती तुम्ही आम्ही आहोत, बरोबर आहे की नाही? तारुण्याच्या उंबरठ्यावरती तरुण आपण होतोय की नाही? आता तरुण म्हणजे काय? बाबांसारख्या व्यक्तिरेखांकडे पाहिल्याच्या नंतर खरा तारुण्याचा अर्थ उमगतो. तरुण अवस्थेमध्ये वाचन करायचं, शिक्षण घ्यायचं, व्यायाम सुद्धा करायचा. आता किती पोरं व्यायाम करतायत, किती पोरं अवांतर वाचन करतायत, हाही प्रश्न आपल्या मनाला आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारणं मला वाटतं गरजेचं आहे. तारुण्याचा अर्थ काय? मी बाबांना तरुण का समजतो? तरुण म्हणजे कोण असतो? तरुण म्हणजे कोण? तुमची काय व्याख्या आहे तारुण्याची? अनेक जण वाचतात आणि असं म्हणतात युवाचं उलटं वायू करायचं आणि वायूच्या वेगानं जो जातो तो तरुण असतो. वयानुसार संपतं साहेब, ते तारुण्य नसतं. नाईकवाडी सर, तारुण्याचा अर्थ माझा असा आहे, मी तरुण कुणाला समजतो शास्त्री बाबा? मला असं वाटतं वयानुसार संपणारं तारुण्य नसतं, तर बुडत्याला तारण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असताना तो खरा तरुण असतो. आणि बाबा तरुण या अर्थानं आजही आहेत की बुडत्याला तारण्याचं सामर्थ्य त्यांच्या कृतीतून आणि कार्यातून त्यांनी त्या ठिकाणी स्थापित केलेलं आणि निर्माण केलेलं, हे लक्षात ठेवा. बुडत्या समाजाला, बुडत्या राष्ट्राला, किमान बुडत्या कुटुंबाला तारण्याचं सामर्थ्य विद्यार्थी मित्र हो तुमच्यामध्ये जर निर्माण होत असेल तर तुम्ही खरे तरुण आहेत, हे आपण सगळ्यांनी समजून घेणं मला वाटतं गरजेचं आहे. ज्यावेळी हा देश ब्रिटिशांच्या पारतंत्र्यामध्ये आहे, अशा परिस्थितीमध्ये महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करत हातात मीठ उचलावं आणि हा सगळा देश जोडावा, भारत छोडोचा नारा द्यावा. आणि भारत छोडोच्या त्या चळवळीमध्ये या मातीतल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या सोबतीनं आदरणीय नाईकवाडी बाबांनी त्या चळवळीमध्ये सहभागी व्हावं. या देशाला मुक्ती मिळवून देण्यासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान करण्याची तयारी सुद्धा त्यांनी ठेवावी. तो त्याग आणि ते सामर्थ्य त्यांच्याकडे असावं. मला वाटतं हे खरं तारुण्य आहे आणि हे तारुण्य आपल्या अंतःकरणात आज जिवंत आहे का याचा विचार सुद्धा आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. आमदार साहेबांनी मगाशी बोलताना आपल्याला विचारलं इथले किती मुलं स्मार्टफोन वापरतायत. आज बुडत्याला तारण्याचं तर सोडाच, पण आमच्या पिढीचं वास्तव विद्यार्थी मित्र काय झालंय? आमच्या पिढीचं वास्तव हे झालंय, आम्ही बुडत्याला तारण्याचं तर सोडाच, आम्ही मात्र त्या सोशल मीडियात आणि मोबाईलमध्ये आज पार बुडालेले आम्हाला पाहायला मिळत आहेत. मध्ये जिओ नावाची एखादी कंपनी आली आणि त्या कंपनीनं साहेब 1.5 GB डेटा फ्री द्यायला सुरुवात केली. तो 1.5 GB डेटा संपत नाही म्हणून अस्वस्थ होऊन संध्याकाळी झोपणारी पोरं त्या काळात तुम्हाला आणि मला पाहायला मिळत होती. वास्तव आहे, हे वास्तव आहे. आम्ही ओठानं बोलायचो, हा काळ आमचा सगळ्या वडीलधाऱ्यांचा. तुमचा ओठानं बोलायचं असेल, तुम्ही म्हणाल आता कशानं बोलतायत? आताची पिढी ओठानं बोलत नाही साहेब. कशानं बोलते? बोटानं. बोटाच्या एका क्लिकनं आमची ही सगळी पिढी बोलत असल्याची पाहायला मिळते. हाय हॅलो हाव आर यू बोटानं आजची पिढी व्यक्त होत असल्याची तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी पाहायला मिळते. चुली शेजारी आई जर भाकरी भाजायला बसली आणि आईच्या हाताला भाकरी भाजत असताना चटका बसला तर आईच्या टचकन डोळ्यात पाणी येतं. पण शेजारी बसणाऱ्या या तरुण लेकरांना आता काहीच वाटत नाही. पण त्याच पोरानं फेसबुकला एखादा फोटो अपलोड करू द्या,
इंस्टाग्रामला एखादा फोटो टाकू द्या, एखादी रील अपलोड करू द्या, त्याला कमी व्ह्यूज आणि लाईक्स मिळू द्या, ते अस्वस्थ व्हायला लागतं, अंगाचा पारा वाढायला लागतो. ही भावनिक दरी आहे. आता ही भावनिकता नष्ट होतीये. आचार्य विनोबा भावे असं म्हणायचे की माणसात आणि इतर प्राण्यांमध्ये काय फरक आहे, तर माणूस अति संवेदनशील आणि भावनिक त्यांच्यापेक्षा जास्त आहे. ते असं म्हणायचे की भावना ही माणसाच्या जगण्याची अभिरुची आहे. पण आता भावनिक दरीच जर निर्माण होत असतील, तुम्ही आमची ही मुलं उद्या डॉक्टर घडवाल, इंजिनियर घडवाल, वकील घडवाल, पण एक माणूस म्हणून जर आपण त्यांना उत्तम पद्धतीने घडवू शकत नसू विद्यार्थी मित्र आपण, तर आपल्या त्या जगण्याला काही अर्थ उरत नाही. लक्षात ठेवायला शिका. आणि म्हणून ही भावनिकता आमच्यातली नष्ट होऊ द्यायची नसेल तर या तंत्रज्ञानाचा, या सोशल मीडियाचा, या मोबाईलचा सकारात्मक आणि योग्य उपयोग करण्याचं कसब सुद्धा तुम्हाला समजणं गरजेचं आहे. एक विचारवंत असं म्हणतात, या तंत्रज्ञानाच्या महासागरामध्ये आता गरीब बुडून मरायला लागलेत आणि श्रीमंत तरुण आणि पोहून निघायला लागलेत. हे वास्तव आहे. आपण ठरवायचं याचा उपयोग नेमका कसा करायचा हे आपल्याला विद्यार्थी मित्र हो आज समजून घेणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाने एकाने विचारलं होतं की तथागत विष कशाला म्हणायचं. ते म्हणायचे एखादी गोष्ट कितीही चांगली असू द्या, तिचा वापर प्रमाणापेक्षा जास्त झाला की तिचं विषामध्ये रूपांतर होतं. ऊस गोड लागला की मुळासकट आपण खातो का? तसं या सोशल मीडियाचं, मोबाईलचं सुद्धा असतं. एका प्रमाणापेक्षा जर त्याचा उपयोग आपण करायला लागलो तर ते तुमच्या माझ्यासाठी घातक साबित व्हायला लागतं. हे आपल्या प्रत्येकाला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. इथं काही वडीलधारेत मला सांगा, या मोबाईल सारख्या गोष्टीमुळे परिस्थिती किती बदलली आहे. तुमच्या काळातली लेकरं आणि मुलं घराचा उमरा ओलांडताना आई बापाच्या पायाला तुम्ही स्पर्श करून घराच्या बाहेर पडायचा की नाही? आता किती मुलं असतील आई बापांच्या चरणांचा स्पर्श करून घराच्या बाहेर पडणारी? मोजक्या संख्येनं या भागातल्या काही महिला माता माऊल्या इथं उपस्थित आहेत. मला त्यांना विचारायचं आहे, एक काळ होता 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्षापूर्वीचा, आई डोक्यावर टोपली घेऊन शेतात जायची, पाटी घेऊन डोक्यावर, बरोबर की नाही? डोक्यावर पाटी घेऊन आई शेतात निघायची टोपली घेऊन. 5वी 4थीच्या वर्गातलं पोरगा साहेब शाळेत जायचं, शाळेतून घरी यायचं. घरी आलेलं लेकरू काय करायचं, घराच्या ओसरीमध्ये टोपली खाली भाकरी ठेवलेली असायची, ती भाकरी खायचं आणि आई ज्या वाटेनं शेतात गेली त्या वाटेवरती एका सावलीला झाडाच्या आडोशाला बुंद्याला टेकून पाटी पेन पुस्तकं घेऊन अभ्यासाला बसायचं. अभ्यास करत असायचं. आई त्याला संध्याकाळच्या वेळेला मावळतीला जाणारा सूर्य आणि त्या सूर्याच्या केशरी रंगाने आकाशात माखलेला तो केशरी रंग आणि गावाच्या दिशेनं परत येणाऱ्या गाई गुरांच्या खुरानं उधळलेली धूळ, यात माखलेली, यात मिसळलेली आई घराच्या दिशेनं परत येताना त्याला दिसली. ते पोरग पायात वाहना नसताना हातातले पाटी पेन पुस्तकं भिरकावून द्यायचं. रस्त्यातले खडे काटे बोचायचे तरी धावत धावत धोधो करत आईच्या दिशेनं जायचं. आईला करकचून मिठी मारायचं. आईच्या डोईची टोपली ती पाटी पडायला व्हायची. आई त्या लेकराला कमरेवर उचलून घ्यायची, घरात यायची, त्याच्याशी 2 प्रेमाचे शब्द बोलायची. मला सांगा, या 10 वर्षात 5 वर्षात हे चित्र आपण पाहतोय का? हे चित्र आपल्या नजरेला पडतंय का? आईला प्रेमानं आत्मीयतेनं मिठी मारणारं लेकरू आज समाजात आम्हाला पाहायला मिळतंय का? बापाला आत्मीयतेनं बापासमोर 2 अश्रू घालणारं, बापाचा सल्ला विचारणारं एखादं पोरगा आम्हाला समाजात पाहायला मिळतंय का? आम्ही काय कमावलं? आम्ही प्रचंड गुण कमावले. आम्ही डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, वकील झालो, पण आमचे मूळ संस्कार, आमचे मूळ मूल्य, आमच्या भावना आणि आमच्या संवेदना जर नष्ट होत असतील तर आम्ही माणूस म्हणून उत्तमतेनं घडणार आहोत का? हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला मला वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारावा लागेल. बाळांनो, तुमचा भाऊ म्हणून तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायची. मोबाईलचा वापर करायचा आहे का तर आवर्जून करा, पण सकारात्मक दृष्टीनं करणं गरजेचं आहे. कोविड नंतर परिस्थिती बदललेली आहे. कोरोनाच्या पूर्वी आईबापांना सांगावं लागायचं, बाळा मोबाईल बाजूला ठेवून अभ्यासाला बसा. पण सरांनाच आता सांगावं लागतं कोविड नंतर, बाळा मोबाईल घे आणि अभ्यासाला बस. सगळं त्या मोबाईलवरती अभ्यासाच्या गोष्टी आलेल्या आहेत. पण लेकरं अभ्यासच करतात की त्यात अजून काही करतात हे आम्हाला विचारावं लागेल. लेनार्थ हार्देल नावाचा एक शास्त्रज्ञ होता. समजून घ्यायला थोडं जड जाईल पण लक्षात घ्या. त्या शास्त्रज्ञानं संशोधन केलं आणि एक मेटा विश्लेषण दिलं साहेब. तो असं सांगतो, 6 ते 7 तास जर या काळामध्ये या पिढीचा स्क्रीन टाइम असेल, म्हणजे स्क्रीन समोर आम्ही दिवसभरामध्ये असू, तर ब्रेन ट्यूमर सारख्या आजाराची प्राथमिक लक्षणं या पिढीमध्ये दिसायला सुरू होतात. ब्रेन ट्यूमर सारख्या आजाराची दुर्दैवी लक्षणं. मोबाईलमुळे काय होतं, मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थी मित्रो काय होतं हे तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्हाला पिंपरी चिंचवड माहित आहे? काही 3 घटना आहेत महत्वाच्या. त्या ऐकल्याच्या नंतर माझाही विश्वास त्याच्यावरती वडीलधाऱ्यानं बसला नाही, पण मी ज्यावेळी खात्री केली, त्या गोष्टीच्या खोलात गेलो, त्यावेळी लक्षात आलं ह्या सत्य कथा आहेत. पिंपरी चिंचवड माहित आहे का? पुण्यातलं नाव ऐकलंय का? पिंपरी चिंचवड मधलं एक 9 वर्षाचं लेकरू आहे सर. 9 वर्षाचं बाळ आहे. आई आणि वडील दोघंही कामाला कंपनीमध्ये जात आहेत. आई वडील कामावरून आले की पोरगं रडायचं, चिडचिड करायचं. आईला वाटायचं माझा वेळ आनंदात जावा, बापाला वाटायचं माझा वेळ आनंदात जावा. पोराची रडरड थांबावी, चिडचिड थांबावी. आईनं खिशातला फोन काढायचा, बापानं खिशातला फोन काढायचा, पोराच्या हातात द्यायचा. 9 वर्षाचं पोरगं मोबाईल बघत बसायचं. मोबाईलवरती युट्यूब बघायचं, गेम खेळायचं. त्याचा 1 वर्षाचा काळ त्या मोबाईलमध्ये कसा निघून गेला कळालं नाही. आई वडील आनंदात जगले, सुखात राहिले. 1 वर्ष ते पोरगं फक्त 9 वर्षाचं मोबाईल समोरच वेळ मिळेल ते वाचायचं आणि ते पोरगं युट्यूबच्या दुनियेत रमलं, मोबाईलच्या दुनियेत रमलं, मोबाईलचीच भाषा बोलायला लागलं.
त्यात डीप मध्ये सांगायला गेलं तर बऱ्याच गोष्टी आहेत. अल्गोरिदम सारखा अजेंडा असतो, आम्हाला जे आवडतं तेच दिसतं आणि त्याच दिशेने आमची बुद्धी होते. ते पोरगं मोबाईलमध्ये बुडालं, मोबाईलच्या भाषेत रमलं, मोबाईलचीच भाषा बोलायला लागलं आणि त्याच्या मानसिकतेवरती परिणाम झाला. त्या 9 वर्षाच्या पोराच्या चुकून युट्यूबवरती बाबा एके दिवशी व्हिडिओ आला. तो व्हिडिओचं टायटल आणि शीर्षक असं होतं, त्यानं तो व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओचं शीर्षक होतं सर हाऊ टू सुसाईड, आत्महत्या कशी करावी. 9 वर्षाच्या पोरानं व्हिडिओ पाहिला, हाऊ टू सुसाईड. आणि त्या पोरानं तो व्हिडिओ पाहिला, स्वतःच्या बेडरूम मध्ये गेला. वडिलांनी मोठा टेडीबेअर नावाचा बाहुला घेऊन दिला होता. त्या बाहुल्याच्या गळ्यात दोरी बांधली, तीच दोरी त्याच बेडरूमच्या गजाला, खिडकीच्या गजाला बांधली आणि त्या टेडीबेअरला फाशी देण्याचं काम केलं. त्याला वाटलं टेडीबेअर गेला, निर्वतला, त्याचं निधन झालं. भीती वाटली, वडील रागवण्याची चिंता वाटली आणि त्याच पोरानं त्याच भीतीमध्ये मानसिकतेवर झालेल्या परिणामामुळे तीच दोरी स्वतःच्या गळ्यात बांधून स्वतःचं जीवन संपवलं. ही सत्यकथा आहे. पुण्यातल्या पिंपरी चिंचवड नावाच्या शहरातली सत्यकथा आहे. आळंदीत ज्या माऊली ज्ञानेश्वरांनी हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर हा विचार या मातीला आणि या विश्वाला देण्याचं काम केलं, त्या माऊलीच्या आळंदीतलं 16 वर्षाचं एक पोरग, 10वीला 90% जास्त गुण, बापानं मोबाईल दिला नाही म्हणून स्वतःच्या गळ्यात गळफास लावून त्या पोरानं स्वतःचं जीवन संपवलं. छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचं औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगरच्या इंग्लिशच्या प्राध्यापकाचा मुलगा, त्या इंग्लिशच्या प्राध्यापकाला स्वतः इतरांची लेकरं घडवताना स्वतःच्या लेकराकडे वेळ द्यायला वेळच मिळाला नाही, स्वतःच्या लेकराकडे लक्ष द्यायला. अनेकांना सवय असते बघा, टीव्हीवरती महिलांना विशेषतः आम्ही क्राईम फाईल्स पाहतो, क्रिमिनल सिरीज पाहतो, गुन्हे कसे घडतात, दरोडे कसे पडतात, या सिरियल्स आम्हाला मालिका पाहण्याची सवय असते. ते पोरग फक्त क्राईम फाईल्स पाहायचं. संभाजीनगरचं काय पाहायचं? क्राईम फाईल्स पाहायचं, गुन्हेगारी जगतातले व्हिडिओ पाहायचं. त्याची मानसिकता गुन्हेगारी प्रवृत्तीची झाली. पाहुण्यांनी घरी आलेल्या विचारलं, पोरग काय करतंय तुमचं, 10वीच्या वर्गात अभ्यास करतंय का? बापानं त्या पाहुण्यांसमोर त्या पोराचा अपमान केला. तुम्हाला सांगणार नाही मी, इतक्या दुर्दैवी पद्धतीनं त्या पोरानं बापाची हत्या घडून आणली, बापाची हत्या केली. हे वास्तव आहे. या दिशेला जर या मातीतल्या पावलांचा प्रवास जात असेल तर उद्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही काय कमावतोय हा विचार आपल्यातल्या प्रत्येक माणसानं संवेदनशील आणि गंभीर होऊन या कार्यक्रमाच्या निमित्तानं करणं गरजेचं आहे. बाबा मी मंगळवेढ्याला व्याख्यानाला गेलो काल परवा. मंगळवेढ्यात माझं व्याख्यान झालं. देशमुख साहेब मोबाईलवरती बोललो, तिथल्या लोकांनी पेपरातली एक बातमी, जाहिरात वर्तमानपत्रातली बातमी मला आणून दाखवली. ती बातमी वाचल्याच्या नंतर मला हसावं की अस्वस्थ व्हावं हेच कळेना. बातमी अशी होती की पबजी नावाचा गेम आला होता मध्ये, बरोबर की नाही? पबजी, तो पबजी नावाचा गेम खेळत खेळत सोलापूरचं एक पोरग शेकडो किलोमीटर असणाऱ्या टेंभुर्णीपर्यंत गेम खेळत खेळत चालत कधी गेलं त्यालाच कळालं नाही. चालत गेलं ते गेम खेळत खेळत. इतक्या विघटनशीलतेकडे जर समाज जात असेल, इतक्या विघटनशील दिशेनं जर आमचं वास्तव जात असेल तर आपल्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करणं मला वाटतं गरजेचं आहे. मोबाईलमुळे वाईटच होतं अशातलं मला बोलायचं नाही, त्याचा चांगलाही उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. मी बीडवरून आलो आहे. आमच्या बीडमधलंच एक पोरग आहे साहेब, घरात 18-20 दारिद्र्य आहे, आई नाहीये, वडील नाहीयेत, आई लोकांच्या घरी धुण्या भांड्याची कामं करतेय. ते पोरग अभ्यास करतंय, 12वीच्या वर्गात गेलंय, त्याला डॉक्टर व्हायचं त्याचं स्वप्न आहे. MBBS ला त्याला शासकीय कोठ्यातून प्रवेश मिळवायचा आहे आणि क्लास लावायला पैसेच नाहीत. घरात 18-20 दारिद्र्य, एक वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. धुण्या भांड्याची कामं करणाऱ्या आईच्या समोर ते पोरग गेलं, हात पसरल्याने आईला म्हणते, आई मला MBBS ला प्रवेश मिळवायचा आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, पण लागणारे पैसे आपल्याकडे नाहीत, आई एक विनंती करू का? आई म्हणते बोल बाळा. पोरग म्हणतं, आई मला 4-5 हजार रुपये देशील का, मला एक अँड्रॉइड फोन खरेदी करायचा आहे. आईच्या काळजात सरळ झालं, वेदना झाल्या. आईला वाटलं अरे मोबाईलमुळे पिढी बिघडते, पावलांची दिशा चुकते. पण आईचा नाविलाज होता. लोकांच्या घरची धुण्या भांड्याची जास्तीची कामं आईनं वाढवून घेतली. हाताला घट्टे पडेपर्यंत लोकांच्या इथं धुनी भांडी केली. पोराला 4-5 हजार रुपये 1-1.5 महिन्याच्या नंतर त्याच्या हातात टेकवले. पोरग आनंदी झालं, धावत धावत बाजारात गेलं. एक 4-5 हजाराचा अँड्रॉइड फोन त्या पोरानं कसा बसा विकत आणला. जसा मोबाईल विकत घेतला बाळांनो, त्या क्षणापासून ते पोरग त्या अँड्रॉइड फोनला चिटकून होतं. पण त्या मोबाईलवरती सर ते पोरग फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 शब्दांच्या पलीकडे दुसरं काहीच पाहत नव्हतं. मोबाईलवरती अभ्यास केला, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या 3 विषयांचा त्या पोरानं कुठलाही क्लास लावला नाही. आणि ते पोरग नीट सारख्या अवघड परीक्षेमध्ये आमच्या जिल्ह्यात फिजिक्स विषयामध्ये पहिलं आलं. आज 5 वर्ष झालीत शासकीय कोठ्यातून, शासकीय कोठ्यातून MBBS डॉक्टर बनलंय आणि सूट बूट टाय घालून आपल्या आईच्या समोर ते पोरग अभिमानानं उभा आहे. मला सांगा मी विद्यार्थी मित्रांनो, त्या आईला तर मुलाचा अभिमान वाटला असेल की नसेल, पण आईनं घेऊन दिलेल्या मोबाईलला सुद्धा त्या पोराचा अभिमान वाटला असेल. असं कर्तृत्व करावं लागतं. केरळला एर्नाकुलम नावाचं रेल्वे स्थानक आहे, तिथं कुलीचं काम करायचा के श्रीनाथ नावाचा पोरगा. लोकांची बोचकी, कुलीचं काम कळतं का? काय असतं कुलीचं काम? लोकांची बोचकी अशी डोक्यावर वाहून न्यायची. त्याच्या कानात हेडफोन्स, इयरफोन्स असायचे. आली गेलेली लोक विचारायची काय ऐकतोय कानामध्ये हेडफोन घालून. पोरग म्हणायचं
जशी पुस्तकं आता वाचायला मिळतात तशी पुस्तकं ऐकायला सुद्धा मिळतात. तुमच्याकडे वेळ नसेल तर या तंत्रज्ञानाच्या साह्यानं पुस्तकं ऐकू शकता. मी ऑडिओ बुक्स ऐकतोय. काय ऐकतोय? जशी महाराष्ट्रामध्ये MPSC नावाची परीक्षा असते तशी केरळामध्ये KPSC नावाची परीक्षा असते. मी तिचा अभ्यास करतोय. पडलेली प्रश्न, पडलेल्या शंका घरी जाऊन गुगलला, युट्यूबला शोधतो आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधतोय. लोक हसली, अरे एवढ्या अवघड परीक्षेचा अभ्यास कुठं मोबाईलवरती करता येत असतो का? पण ते पोरगं डगमगलं नाही. लोक हसली, पण के श्रीनाथ नावाच्या पोरानं KPSCचा अभ्यास मोबाईलवरती केला. ते पोरगं KPSCची परीक्षा तर मोबाईलवर अभ्यास करून उत्तीर्ण झालंच आहे देशमुख साहेब, पण 2 वर्ष झाली असतील UPSC नावाची देशातली सगळ्यात अवघड परीक्षा सुद्धा मोबाईलवरती अभ्यास करून उत्तीर्ण झालंय. के श्रीनाथ नावाचं पोरगं एवढी अवघड परीक्षा मोबाईलवरती अभ्यास करून उत्तीर्ण झालंय. म्हणून आपल्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. तुम्ही प्रत्येकानं हे समजून घ्या. आज तुमच्या ज्या वयाचा कालखंड आहे, आपल्या बाळांनो वयाचा हा कालखंड म्हणजे फेसबुकवरती फोटो अपलोड करून त्याला लाईक्स मिळवण्याचा नाही. फेसबुकवरती मिळणाऱ्या लाईक्स पेक्षा सुद्धा स्वतःची लायकी वाढवण्याचा तुमचा हा काळ आहे. ती लायकी वाढवण्याच्या दिशेने आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. याने काय स्टेटस ठेवले, त्याने काय स्टेटस ठेवले, त्या स्टेटसच्या व्हॉट्सअपच्या स्पर्धेत जाण्यापेक्षा आई आणि बाप यांची मान अशी अभिमानाने उंच होईल असं स्वतःचं स्टेटस तुम्ही निर्माण जर कराल तर लोक तुमची फोटो सुद्धा स्टेटसला लावल्याशिवाय राहणार नाहीत. हे तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला वाटतं समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या देशाला खूप मोठा वारसा आहे. आपल्या पावलांचा प्रवास चुकीच्या दिशेनं जाणं त्या ठिकाणी आवश्यक नाही. समजून घ्या. फार मोठा वारसा, त्यागाचा, संपन्नतेचा वारसा आपल्याला लागलेला आहे. बाबांच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं तर त्याग त्यांच्या आयुष्यामध्ये दिसतोय. मुंबईला एवढी सुखासीन नोकरी मिळालेली असताना सुद्धा ती नोकरी सोडून आदरणीय बाबा तुमच्या या मातीमध्ये आले. स्वतःच्या जीवनामध्ये त्याग स्वीकारला, त्याग पत्करला, दुःख स्वीकारलं, पण या मातीतल्या माणसांना घडवण्यासाठी त्या त्यागातून ते उभे राहिले, प्रयत्नशील राहिले. हे आपण विद्यार्थी मित्रांनो समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याग हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आवश्यक आहे. आपण काय करतो? पाश्चिमात्य देश आहेत ना, वेस्टर्न कंट्रीज कळतात का? पाश्चिमात्य देश त्यांच्याकडून स्वीकारत चालतो, वेस्टर्न संस्कृती स्वीकारतोय. पण एक लक्षात ठेवा, आपण साहेब वेस्टचं बेस्ट काहीच स्वीकारलं नाही, सगळं वेस्ट स्वीकारलंय. काय गरज आहे आम्हाला त्या स्पायडरमॅन, बॅटमॅन नावाच्या हिरोची? आमच्याकडे किती हिरो आहेत. प्रभू श्रीराम नावाचा आदर्श आमच्याकडे आहे. स्वामी विवेकानंद नावाचा आदर्श आमच्याकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आहेत आमच्याकडे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, किती आदर्श माणसं आमच्याकडे आहेत. तरी सुद्धा आम्ही परदेशात आमचे आदर्श शोधतो. हे दुर्दैव नाही का? अहो प्रभू श्रीराम आम्हाला फक्त एखाद्या धर्माच्या बाबतीतच आठवतात, हे आमचं दुर्दैव आहे. प्रभू रामाचे पुजारी, मर्यादा पुरुषोत्तम राजा रामाचे आम्ही पुजारी आणि भक्त म्हणतो. याचा अर्थ आम्ही त्यांचं जीवन, त्यांच्या जीवनातले विचार आमच्या आयुष्यात अंगीकरणं गरजेचं आहे. समजून घ्या. काय शिकवलं प्रभू श्रीरामानं? काय शिकवलं? या जगाच्या पाठीवरती प्रभू श्रीराम यांच्या इतका आदर्श पुत्र मला तरी बाबा दुसरा कुठला पाहायला मिळत नाही. काय आदर्श त्यांच्याकडे? इकडे लक्ष द्या. पुष्पा नावाचा चित्रपट आला की त्यातला झुकेगा नाही सालावाला पुष्पा आम्हाला आवडतो असे गाणे लागले की, बरोबर की नाही? आणि छावा नावाचा चित्रपट आला, संभाजीराजांनी जगायचं कसं हे शिकवलं ते आम्हाला समजत नाही आणि ते आमच्या आयुष्यात उतरत नाहीत. गाण्यांकडे आमच्या नजरा जातात पण विचारांकडे आमच्या नजरा जात नाहीत. बाळांनो, आमचं दुर्दैव नाही का? श्रीरामाने आम्हाला काय शिकवलंय? प्रभू श्रीरामाच्या चरित्राकडे जर तुम्ही आम्ही पाहिलं तर त्यांचं चरित्र आम्हाला शिकवतं या जगातला आदर्श पुत्र कसा असावा. तुम्हाला माहित असावं म्हणून सांगतो. दशरथ नाव होतं प्रभू रामाच्या पित्याचं, बरोबर ना? दशरथ राजाला डोक्यावरचा एक केस पांढरा दिसला, एक केस. दशरथ राजाला डोईचा एक केस पांढरा दिसला. दशरथ राजानं विश्वामित्राला बोलावलं आणि सांगितलं, आता माझा तरुण पुत्र राम आहे, तो अयोध्येच्या गादीवरती राजा म्हणून बसेल. काय सांगितलं? काय सांगितलं? तू काय सांगितलं दशरथ राजानं? एक केस, माझ्या डोईचा एक केस पांढरा दिसला म्हणून दशरथ राजानं सांगितलं की माझा राम नावाचा राजा अयोध्येचा राजा म्हणून गादीवरती बसेल. आणि रामाला बोलावणं धाडलं, सजायला सांगितलं. अयोध्या नगरी सजली, रामाचा राज्याभिषेक होणार आहे. अयोध्या नावाच्या एवढ्या मोठ्या राज्याचा राजा म्हणून प्रभू श्रीराम त्या राजगादीवरती बसणार आहे. सगळी नगरी सजली आणि कैकेयीनं दिल्या वचनाची आठवण दशरथाला करून दिली. आणि काय सांगितलं? राम राजा म्हणून अयोध्येच्या गादीवरती बसणार नाही. आणि प्रभू रामाला बोलावणं धाडलं, राजवस्त्र परिधान केलीत. कल्पना करा, ज्या देशामध्ये राजगादी मिळावी म्हणून औरंगजेब नावाच्या बादशानं स्वतःच्या पित्याला कैदेत टाकलं, स्वतःच्या भावांची ठेचून हत्या केली, त्याच मातीमध्ये एकेकाळी प्रभू राम नावाचा पुत्र, आदर्श पुत्र जन्माला आला होता. त्या रामाला बापानं बोलवलं, अयोध्येचा राजा म्हणून गादीवर बसायचंय. आणि रामानं वस्त्र परिधान केलीत. आणि दशरथ राजा म्हणतायत, बाळा मला माफ कर, माझी एक विनंती आहे, तुला आता राजा म्हणून अयोध्येच्या गादीवर बसायचं नाही तर 14 वर्ष तुला वनवासाला जायचंय. माझ्या दिल्या वचनापायी तुला 14 वर्षाच्या वनवासाला जावं लागेल. जाशील का? प्रभू रामानं नजर सुद्धा अशी वर करून पाहिली नाही, खाली मान घातली, पायाच्या अंगठ्यानं माती उकरत राहिली. आणि प्रभुराम म्हणाले,
हो पिताश्री, मी 14 वर्षाच्या वनवासाला जायला तयार आहे. मला सांगा, बापाच्या एका शब्दासाठी 14 वर्षाचा वनवास भोगणारा या जगाच्या पाठीवरचा एकमेव पुत्र जर कोण असेल तर श्रीराम आहे. आणि म्हणून माझ्या दृष्टिकोनातून या जगाच्या इतिहासामध्ये आदर्श पुत्र जर कोण असेल तर तो श्रीराम आहे, हे लक्षात ठेवा. आज श्रीराम ज्यावेळी अयोध्येमध्ये होते ना, अयोध्येमध्ये लोक काय म्हणायचे त्यांना? लोक कोणत्या नावानं बोलवायचे? युवराज राम म्हणायचे, युवराज राम. पण 14 वर्ष वनवास भोगून ज्यावेळी प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये परत आले, लोक काय म्हणायला लागले माहितीये का? कोणत्या नावानं बोलवायचे? युवराज राम नव्हते म्हणत, भगवान राम म्हणायचे. 14 वर्ष त्यांनी संघर्षाचं, कष्टाचं, मेहनतीचं जंगल तुडवलं, म्हणून लोकांनी त्यांना देवत्व दिलं. हे आमच्या महापुरुषांकडून आम्हाला शिकण्यासारखं आहे. स्वामी विवेकानंद नावाचा आदर्श तुमच्या माझ्या समोर आहे. चारित्र्य कसं असावं, चरित्र कसं असावं हे स्वामी विवेकानंदांनी शिकवलंय. आज आम्हाला आमचे हे महापुरुष आदर्श वाटत नाही, हे आमच्यासाठी दुर्दैव नाही का? जे स्वामी विवेकानंद कुठल्या धर्मपरिषदेमध्ये गेलते माहितीये का कुणाला? जगातली पहिली धर्मपरिषद कुठे भरली होती? कुठे? कुणाला येते उत्तर? शिकागोला या जगातली पहिली धर्मपरिषद भरली होती. त्या धर्मपरिषदेमध्ये माझ्यापेक्षाही कमी वय असताना स्वामी विवेकानंद गेले. आणि स्वामी विवेकानंदांनी काय सांगितलं त्या धर्मपरिषदेमध्ये? जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेली होती, सगळ्यांची भाषणं व्हायची. स्वामी विवेकानंदांचा भाषणाला नंबर होता दुसरा बाबा. स्वामी विवेकानंदांचं भाषणच तयार नव्हतं. अंगावरचे भगवे कपडे पाहून लोक स्वामी विवेकानंदांना हसली. सूडबूट टाय घातलेली लोक त्यांची संस्कृती आणि विवेकानंदांना हसायला लागली. विवेकानंदांचा दुसरा नंबर आहे, ते म्हणायचे माझ्याऐवजी तुम्ही जाता का? लोकांना वाटलं या पोराला भाषणच येत नाही. शेवटी 17वा नंबर आला, सगळे संपले आणि विवेकानंदांना भाषणाला जावं लागलं. आफ्रिका, अमेरिका, केनिया, जगाच्या कोपऱ्यातून, कानाकोपऱ्यातून कृष्णवर्णीय, निग्रो, गोरे सगळे आलेली लोक. आणि विवेकानंद स्टेजवरती गेले, उभा राहिले विचारपीठावरती, आणि 2च शब्द त्यांनी उच्चारले. काय उच्चारलं? जगाच्या पाठीवरती माऊलींनी एकदा सांगितलं होतं, हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. अरे जगाला घर मांडण्याची दृष्टी आणि संस्कृती आमच्या समाजाची आहे. विवेकानंद म्हणाले, माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जगाच्या मंचावरून पहिल्यांदा हा शब्द उच्चारला गेला होता. कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांना प्रश्न पडला, अरे भारत मातेचा हा भगव्या कपड्यामधला पुत्र जगाच्या कानाकोपऱ्यातल्या माणसाचा धर्म, वर्ण, वंश, लिंग काही पाहत नाही आणि आम्हाला भाऊ आणि बहीण म्हणतोय. अरे हे सामर्थ्य भारतीय संस्कृतीचं आहे. काय ती चैतन्याची नवाडी आहे, काय ते सृजन आहे, काय संस्कृती, काय चरित्र आणि काय मूल्य आहेत. लोकांना अभिमान वाटला. अख्ख्या युरोप खंडानं स्वामी विवेकानंदांना डोक्यावरती घेतलं. भाषण संपलं. चरित्र कसं असावं, चारित्र्य कसं असावं हे विवेकानंदांकडून समजतं. भाषण संपलं आणि विवेकानंद असे खाली उतरले, स्टेजच्या व्यासपीठाच्या खाली आले. अमेरिकेतली एक सुंदर तरुणी विवेकानंदांकडे धावत आली. विवेकानंदांना थांबवलं आणि विवेकानंदांना म्हणायला लागली, मला तुम्हाला एक गोष्ट बोलायची आहे. विवेकानंद म्हणतायत, हो बोला. त्या तरुणीकडे विवेकानंदांनी रोखून पाहिलं. अमेरिकेतली ती सुंदर दिसणारी पाश्चिमात्य तरुणी म्हणते, मला तुमच्याशी विवाह करायचा आहे, माझ्याशी विवाह कराल का? आता विवेकानंदांना प्रश्न पडला, माझा धर्म आता मला ही परवानगी देत नाही, मी तुमच्याशी विवाह करू शकत नाही. ती तरुणी म्हणते, नाही, तुम्हाला माझ्याशी विवाह करावाच लागेल, माझी विनंती, मला तुमच्याशी विवाह करू द्या. विवेकानंद म्हणतात, हे शक्य नाही. ती तरुणी म्हणते, मला तुमच्याशीच विवाह करायचा आहे. पण विवेकानंद क्षणभर थांबतात आणि प्रश्न विचारतायत, ठीक आहे, पण तुम्हाला माझ्याशी का विवाह करायचा आहे? अमेरिकेतली ती तरुणी विद्यार्थी मित्रांनो विवेकानंदांना म्हणते, तुम्ही एवढे तेजस्वी, तुम्ही एवढे ओजस्वी आणि विद्वान, मी जर तुमच्याशी विवाह केला तर आपल्या पोटी जन्माला येणारा पुत्र किती तेजस्वी, ओजस्वी आणि विद्वान असेल. विवेकानंद त्या पाश्चिमात्य तरुणीला असे हात जोडतात आणि म्हणतात, आपण विवाह करायचा आणि आपल्या पोटी जन्माला येणाऱ्या पुत्राची वाट पाहायची. याच्यापेक्षा माते, तू मलाच आपला पुत्र का मानत नाहीस, मलाच आपला पुत्र का मानत नाहीस? ही सृजनशीलता, हा संस्कार, हे चारित्र्य सुद्धा आमच्या मातीतून उभा राहणं, आमच्या मातीतून घडणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या जगानं त्या विवेकानंदांना आमच्या वयात डोक्यावरती घेतलं होतं. अमेरिकेत इतका गवगवा झाला, युरोपमध्ये इतके सन्मान आणि सत्कार विवेकानंदांचे झाले. भारतामध्ये विवेकानंदांनी पाय ठेवल्याबरोबर हत्तीच्या अंबारीतून त्या विवेकानंदांची मिरवणूक निघाली होती. साहेब, हत्तीच्या अंबारीतून एका तरुणाची मिरवणूक निघाली. डोक्यात किती हवा गेली असती, किती गर्व आणि अभिमानाचा ताटा निर्माण झाला असता. अनेक वर्ष झाली होती घर सोडून, कलकत्त्यातल्या आपल्या घरासमोर आई अशी उभा होती ना, हत्तीच्या अंबारीतून विवेकानंदांची मिरवणूक चालली होती. लोक जय जयकार करत होते, फुलांचा वर्षाव करत होते. विवेकानंद वरती हत्तीच्या अंबारीमध्ये असे बसलेले आहेत आणि घरासमोर आई अशी साडीतली आई उभी आहे. विवेकानंदांना वाटलं आई अशी उभा आहे. एखादं पोरग म्हणाला असतं, मी एवढा मोठा झालो, एवढा अभिमानी झालोय. स्वामी विवेकानंदांनी क्षणाचाही विलंब लावला नाही. हत्तीच्या अंबारीतून टणकन खाली उडी मारली, आईच्या पायावर माथा टेकवला, पदराच्या आड जाऊन लपले आणि आईला म्हणाले, त्रिखंडाचा स्वामी जरी झाला, आईच्या पदराची सावली या जगात दुसरीकडे कुठल्याही माऊलीच्या पदराची सावली प्राप्त होऊ शकत नाही. मला वाटतं हे कमावणं गरजेचं आहे. हे सुद्धा आमच्यात निर्माण होणं, हे सुद्धा आम्हाला मिळणं मला वाटतं गरजेचं आहे. नाहीतर आज
एखादा चित्रपटातला हिरो आणि हिरोईन जर आमच्या समोर आली की आम्ही आई वडील सोडून देतो आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढायला पळतो, बरोबर आहे की नाही? इथं जर एखादा हिरो आला तर मुलं फार प्रामाणिक आहेत या संस्थेतली, बरोबर उत्तर देत आहेत. एखादा हिरो आणि हिरोईन इथं आली तर काय करू आपण? खिशातले फोन काढून धावत धावत सेल्फी काढायला जाणार की नाही? बरोबर. बघा, त्यांच्यासोबत सेल्फी काढला की त्याची फ्रेम बनवायची आणि काय करायची, कुठं लावायची? घरात लावायची. आणि आईसोबत वडिलासोबत कधी सेल्फी काढायचा नाही. आई वडिलांसोबत सेल्फी काढायचा नाही, आई वडिलांसोबत काढलेल्या फोटोचा अभिमान बाळगायचा नाही. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, एखाद्या हिरो हिरोईन सोबत काढलेला सेल्फी आमच्या आयुष्याची कमाई आम्हाला वाटते. आमचे आईबाप ही आमची खरी कमाई असतात, हे लक्षात ठेवायला शिका. कदाचित एखाद्या चित्रपटामधली प्रियंका चोप्रा नावाची हिरोईन तुम्हाला खूप सुंदर वाटत असेल, एखाद्या चित्रपटातली ऐश्वर्या रॉय नावाची हिरोईन सुद्धा तुम्हाला खूप सुंदर वाटत असेल, पण तुमचा भाऊ म्हणून काळजावरती लिहून ठेवा, या जगाच्या पाठीवर कुठल्याही लेकरासाठी त्याच्या आई इतकी सुंदर बाई दुसरी कुठलीच असू शकत नाही, समजून घ्या. कुठलीच बाई या जगाच्या पाठीवर आई इतकी सुंदर असू शकत नाही, समजून घ्या. आई आमचं सर्वस्व असलं पाहिजे, वडील आमचे सर्वस्व असलं पाहिजेत. आम्ही फक्त महापुरुषांचा जय जयकार करायचा, शिवाजी महाराजांची जयंती आली की बॅनरवर फोटो लावायचे, गाड्या पळवायच्या आणि त्यांच्याकडून शिकायचं काहीच नाही. अरे, आईचा सन्मान कसा करावा हे शिवाजी महाराजांनी शिकवलं. रायगड नावाचा किल्ला बांधला की नाही शिवाजी महाराजांनी? वर महाल बांधला आईसाठी, पण आईला वरची हवा मानवेना वृद्धपणाच्या काळात पायथ्याला पाचाडचा वाडा बांधून दिला. आईने आवाज द्यायचा आणि शिवाजीराजांनी चरणाची चरणधूळ मस्तकाला लावायला धावत जायचं. शिवाजी महाराजांनी, आपण बघा, एखाद्याचं नाव काका असलं की आपण काय म्हणतो? काका साहेब म्हणतो, बरोबर. दादा असलं की काय म्हणतो? भैया असलं की साहेब जोडतो की नाही? आईला एवढा मान देतो का आपण कधी? आईला साहेब म्हणता का तुमच्यात कुणी कधी? साहेब म्हणता आईला? आईला साहेब म्हणायचे शिवाजी महाराज. काय म्हणायचे? मा साहेब. आपल्या आईचा एवढा सन्मान करणारा माणूस या धरेवरती छत्रपती शिवाजी राजा होता, हे लक्षात ठेवायला शिका. म्हणून आईचा सन्मान करणं आम्हाला सगळ्या सर्वस्वी जमलं पाहिजे. या जगात लीन होऊन माथा टेकवावा अशी सर्वोच्च जागा जर कोण असेल तर आमचे आई वडील आहेत, हे लक्षात ठेवायला शिका. कोण आहेत? आई वडील हे आमची सर्वोच्च जागा आहेत. आता नाही कळणार, हे वडीलधारे इथं बसले, त्यांना विचारा. घराचा उंबरा ओलांडून जर तुम्ही बाहेर पडलात ना, असा घराचा उंबरा ओलांडून बाहेर पडलात, पावला पावलावर माणसं भेटतात, मित्र मैत्रीण नाते गोते सगळे सोयरे सगळे भेटतात, आणि प्रत्येक जण एकच प्रश्न विचारतो. काय विचारतो? काय कमावलं, कसं कमावलं आणि किती कमावलं. पण एकटी आई असते जी तुम्ही घरात आल्याबरोबर तुम्हाला पहिला प्रश्न विचारते, बाळा आज काय खाल्लं, आज काय खाल्लं की नाही. ही ममता कुणाकडे असते? आईकडे असते. म्हणून तुमच्यावर डोळे झाकून प्रेम करणारी तुम्हाला कदाचित प्रेयसी वाटत असेल, कुणाला डोळे उघडे ठेवून प्रेम करणारी एखाद्याला मैत्रीण वाटत असेल, डोळे मोठे करून प्रेम करणारी, ओटारून प्रेम करणारी एखाद्याला बायको पत्नी वाटत असेल, पण डोळे मिटेपर्यंत लेकरावर प्रेम करणारी फक्त या जगात आई असते, आईशिवाय दुसरं कोणी नसतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या आईचा तो सन्मान आपल्याला जमला पाहिजे. ज्या घरात आई नाही त्या घराला विचारा आईची खरी किंमत काय असते. असं म्हणतात, घरातली माय आणि गोठ्यातली गाय एकदा जर का गेली तर त्या घराचा आणि त्या गावाचं, त्या घराचं आणि त्या परिसराचं सगळं सामर्थ्य आणि तिथलं चैतन्य नष्ट होत असतं. गावात यात्रा भरते का? जत्रा भरल्यावर पालं असतात, ती उठून जातात, गाव सुनं सुनं होतं. घरातली आई गेल्याच्या नंतर जसं गावातली जत्रा पांगल्यावर त्या गावात 10 दिवस आम्हाला करमत नाही, तसं घरातली आई गेल्यानंतर आयुष्यभर जीवनभर त्या घराचं ते वास्तव असतं, लक्षात ठेवा. आमच्या मराठवाड्यातले फमू शिंदे नावाचे कवी आहेत सर, ते आईबद्दल म्हणतात, आई काय असते, काय असते आई. फमू शिंदे असं म्हणतात, आई काय असते? दुधावरची साय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि पुरतही नाही. ही आई नावाची शिदोरी सोबत घेऊन जगणं ज्याला जमलं त्याला जगण्याचा खरा अर्थ उमगला, हे लक्षात ठेवा. अनेकदा मी पाहतो, मला जाणीव आहे, बराच वेळ झालाय, शेवटचे काही मोजके 2-4 मिनिटं तुमच्याशी संवाद साधणार आहे. अनेक पोरांकडे मी पाहतो, चर्चा ऐकतो साहेब, खाजगीमध्ये लहान लहान पोरं आता प्रश्न विचारतायत किंवा म्हणतायत की आमच्या या मित्राच्या बापानं त्याला एवढा मोठा बंगला कमावला, या मित्राच्या बापानं त्याच्यासाठी एवढी गाडी कमावली, पण आमच्या बापानं आम्हाला काहीच कमावून ठेवलं नाही, असं बरेच पोरं म्हणतात. असा प्रश्न जर इथल्या एखाद्या मुलाच्या अंतःकरणात निर्माण होत असेल तर स्वतःच्या काळजावर हात ठेवा आणि मनाला प्रश्न विचारा, अरे ज्या शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभा केलं, काय दिलं शिवाजी महाराजांच्या वडिलांनी शिवाजी महाराजांना काय दिलं होतं? मी सांगेल, 2च गोष्टी दिल्या होत्या. पहिली गोष्ट, प्रतिपश्चंद्र रेखे व वर्धिर विष्णुर विश्ववंदिता शहा सुनो शिवसैशाय मुद्रा भद्राय राजते, आत्मविश्वास देणारी राजमुद्रा दिली. त्यागाचं, क्रांतीचं, समतेचं, अध्यात्माचं, संघर्षाचं प्रतीक असलेला भगवा ध्वज दिला. 2 गोष्टी घेऊन या मातीत शिवाजीराजे आले. ही जगाच्या नकाशावर एक टिंब दिसेल ना, एवढं छोटं राज्य बापाच्या आणि आईच्या संस्काराच्या बळावरती अहत तंजावर तहत पेशावर 1000 पटीनं शिवाजी महाराजांनी वाढवलं. आई वडील काय देत असतात? संस्कार देतात, जगण्याची वाट देतात.
तुम्हाला त्या वाटेनं आईबापांच्या संस्कारानं चालत पुढे मार्गक्रमण करायचं असतं, हे तुम्ही प्रत्येकानं समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच पोरांना वाटतं बाप रडत नसतो, बाप संवेदनशील नसतो, आई रडते, आईच्या डोळ्यातून लगेच अश्रू येतात, आई माया लावते, प्रेम करते, बाप रडत नाही, बापाला भावना नसतात, बाप कठोर असतं असं वाटतं. पण बाळांनो तसं नाही. हा समज डोळ्यातला काढून टाका. तुमचा बाप सुद्धा रडत असतो, वडिलांमध्ये सुद्धा संवेदनशीलता असते. एखादी आमची दिदी, एखादी मुलगी जर एखाद्या परीक्षेत नापास झाली, कमी गुण मिळाले, वडील घरी गेले की रागावतात. एखाद्या पोरानं चूक केली की बाप पाठीत धपाटा मारतो, रागावतो. पोरांना बापाचा राग येतो. पण त्या बापाच्या काळजातली संवेदनशीलता जर पाहायची असेल तर तुमच्यातलं एखादं पोरग जर नापास झालं आणि बापानं त्याला मारलं तर तोच बाप डबा घेऊन शेतात जातो तुमचा वडील, आणि तुमचे वडील शेतात गेलेले डबा खाताना दुपारच्या वेळेला झाडाच्या आडोशाला उन्हात बसलेले असतील, भाकरीचा घास त्यांच्या घशाआड गिळत नसतो. त्यांच्या मनात प्रश्न असतो, माझं पोरग नापास झालं, त्याला मी मारलं, पण माझ्या लेकराला काही देण्यात मीच कुठे कमी पडलोय का? हा प्रश्न बापाच्या मनात असतो. अरे तुमचे वडील आणि बाप रडतो हे जर पाहायचं असेल, एखाद्या मुलीच्या लग्नात जा, त्या लग्नामध्ये आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करणारा बाप असतो, पण लेक सासरी नांदायला निघाली, सगळे तिच्या सोबत असतात, आणि बाप मात्र कोपऱ्यात जाऊन डोळ्यातून अश्रू उघळत असतो, ढाळत असतो. तेव्हा कळतं बाप सुद्धा रडत असतो. एखाद्या लेकीचं, एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि ती सासरी गेली, सासरी गेलेली लेक जर एखाद दिवशी परत माहेरी यायला निघाली, तिची बस किती वाजता येणार आहे याची चिंता लागत. बाप सगळं दिवसभराचं काम जीवनात कधी न सोडणारा बाप बस स्थानकावर जातो आणि लेकीच्या त्या बसच्या फलाटावर उभा असतो. लेकीची बस कधी येते, मुलीची बस तिची वाट पाहतो. एकदा का आपल्या लेकीची बस आली, तिची बॅग अशी हातात घ्यायची आणि घराचा उमरा ओलांडून घराच्या आत बाप लेकीला घेऊन आला रे आला की बापाला लहानपणीची लेक आठवते. मोर पावलांनी घरात दुडुदुडू बागडणारी पोर त्याला आठवते. बापाचं छोटंसं मन असं सुपासारखं काळीज होतं. बाप आनंदात रमतो आणि पोरगी पुन्हा सासरी जायला निघाली. बापाचा पाऊल त्या उमऱ्याच्या पुढे पडत सुद्धा नाही. बाप तिला कसा बसा बस स्थानकावर घेऊन जातो. बसचं सीट तिला पकडण्यासाठी त्याची लगबग कधीतरी दुरून पहा. गळ्यातला गमजा आणि ती मफलर काढून त्या सीटवर बाप टाकून तिचा सीट पकडतो. एकदा का लेक त्या सीटवर जाऊन बसली, बाप तिला टाटा आणि बाय बाय करायला सुद्धा थांबत नाही, पाठ करून निघून जातो. पुरीला राग येतो, माझ्या बापाला एवढा वेळ नव्हता का, मला टाटा आणि बाय बाय करायला सुद्धा थांबले नाहीत. बाप टाटा आणि बाय बाय करायला थांबले नाहीत याचं कारण डोळ्यात आलेलं पाणी आणि कंठात दाटलेला आवंडा बापाला लेकीला दिसू द्यायचा नसतो. या जगाच्या पाठीवरती माझ्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, डोळ्यातले अश्रू आणि कंठातला हुंदका लपवण्याचं सामर्थ्य जर कोणत्या प्राण्यात असेल तर त्याचं नाव बाप हे समजून घ्यायला शिका. बाप रडत नाही असं तुम्हाला वाटतं ना? बाप रडत नाही असं वाटतं ना? अनिल दीक्षित नावाचे एक कवी लिहितात, अरे बाप म्हणजे कसा जसा पाण्यातला मासा, बाप म्हणजे कसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब पोरा दिसणार कसा. बाप काय आहे ते म्हणतात, बाप तलवार आहे, बाप ढाल आहे, बाप पेटती मशाल आहे. तुमचा बाप जागतो ना म्हणून तुमचं घर खुशाल आहे. घराला खुशाली प्रदान करणाऱ्या या आई बापाची किंमत तुम्ही समजून घ्या. जोपर्यंत आई आणि बाप नावाचे सूर्य तुमच्या डोक्यावरती तळपतायत, कुठल्याही अंधारात तुम्ही चाचपडत राहणार नाहीत. फक्त त्यांची किंमत तुम्हाला कळणं गरजेचं आहे. माझ्या नजरेत सगळ्यात मोठा मुलगा कोण, सगळ्यात मोठा विद्यार्थी कोण, सगळ्यात मोठा पुरुष कोण हे जर सांगायचं असेल तर मी सांगेल, ज्याला आई बापाची किंमत कळाली तो सगळ्यात मोठा आहे. अरे एखाद्याचा बाप शेतामध्ये राबतोय, स्वतःच्या पायाला घट्टे पडेपर्यंत, स्वतःच्या पायाला भेगा पडेपर्यंत शेतात राबतोय. तुमच्या पायात घालायच्या चप्पल पासून डोक्यातल्या केसाला लावायच्या तेलापर्यंत सगळ्या गोष्टी तुमचा बाप तुम्हाला मिळवून देतोय. आणि त्याच बापाला वर्षभर नवी कोरी बनियन सुद्धा अंगामध्ये घालायला साहेब कधी मिळत नाही. आणि त्याच बापाच्या पोटी जन्माला आलेलं एखादं पोर आपल्या स्वतःचा वाढदिवस बापाच्या पैशावर गावाच्या चौकात मोठाले फ्लेक्स आणि बॅनर लावून साजरा करत असेल तर त्या लेकराच्या जगण्याला काय अर्थ आहे का? हा प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्या मनाला विचारला पाहिजे. विराट कोहली नावाचा खेळाडू 99 रनावर IPL मध्ये खेळतो, त्याची 100वी रन पूर्ण होईल की नाही म्हणून या लेकरांच्या जीवाची तगमग आजच्या पिढीची होते. त्या विराट कोहलीचा 1 रन आम्हाला आयुष्यामध्ये महत्वाचा वाटतो, पण शेताच्या या बांधापासून त्या बांधापर्यंत आयुष्यात लाखो रन पूर्ण करणाऱ्या आमच्या बापाच्या त्या रनची किंमत न करणारी पोरं आज समाजात पाहायला मिळत आहेत. हे दुर्दैव आहे. बापाच्या त्या धडपडीची किंमत माझ्या विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या. म्हणून तुम्हाला कसं होता आलं पाहिजे, आयुष्यात तुम्ही किती पैसे कमावले याला अर्थ नाही, तुमच्या आई बापाची मान तुम्ही किती अभिमानाने उंच केली याला सगळ्यात जास्त अर्थ आहे. लक्षात ठेवा. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो, शेवटचं उदाहरण आहे. तुम्हाला वडार समाज माहित आहे? या भागात कदाचित नसेल. आमच्या भागात वडार समाज आहे. प्रचंड कष्टाळू जमात आहे, प्रचंड कष्टाळू आहे. वडार समाज आमच्या मराठवाड्यातला दगड फोडायची काम करतो. साहेब वडार समाजातली एक माऊली, एक बाई आहे वडार समाजातली. 18 विश्व दारिद्र्य घरामध्ये आहे. 12 वर्षाचं लेकरू त्या माऊलीला आहे. 12 वर्षाच्या लेकराला सोबत घेते आणि सरकारी कामावर खडी फोडायला साहेब ती जाते. बाबा खडी फोडायचं काम करत असते. 12 वर्षाचं लेकरू असं बाजूला शेजारी तिचं खेळत असतं.
तिच्या अंगात ताप आहे, तिला कामच होत नाही, कसं बसं काम करते आणि अचानक तिथं धूळ उडवत एक लाल दिव्याची गाडी येते. लाल दिव्याच्या गाडीतला कलेक्टर नावाचा सुटाबुटातला माणूस खाली उतरतो, त्या बाईच्या जवळ जातो, तिचं काम पाहतो. ताप असल्यामुळे तिला काम होत नाही, दुखत असल्यामुळं, आणि वाटेल तितक्या शिव्या तिला देतो, गाडीत बसतो आणि निघून जातो. 12 वर्षाचं पोरग धावत धावत त्या आईच्या जवळ जातं, तिच्या खांद्यावर असा हात टेकवतं. आईला विचारतं, आई ते कोण होतं ग? आईला राग येतो. आईच्या डोळ्यातला एक अश्रूचा थेंब त्या पोराच्या हातावर पडतो. त्याला कळतं या माणसानं माझ्या आईला शिव्या दिल्यात. त्या पोराला राग येतो. ते म्हणतं, आई कोण होतं ग? आई त्याला दूर ढकलते आणि म्हणते, हो बाजूला, तुला नाही समजायचं. ते फार मोठे साहेब असतात, त्यांना कलेक्टर म्हणतात, कलेक्टर. पोराला जास्त राग येतो. आईच्या हातातला दगड फोडायचा तो हत्यार छन्नी हातोडा ते हिसकावतं. दूर एका खडकावर अशा मोठ्या कातळावरती जातं. छन्नीवर हातोड्याचे घाव घालायला लागतं. काहीतरी अक्षर वाक्य त्या कातळावर खडकावर ते कोरायला लागतं. आईला वाटतं काय वेडेपणा करतय. आई धावत धावत जाते. पोरग काय लिहितंय पाहायचा, वाचायचा प्रयत्न करते. आई स्वतःच्या पदरानं त्यानं काय लिहिलं हे वाचण्यासाठी तिथली माती पुसते. 12 वर्षाच्या लेकरानं, विद्यार्थी मित्रांनो, त्या खडकावरती कोरलेलं असतं, लिहिलेलं असतं की आई, तुझ्या डोळ्यातून ओघळणाऱ्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाचा बदला घेण्यासाठी मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच. मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच. आज इथं जमलेल्या तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्र बंधू भगिनींना सांगताना मला अभिमान वाटतो. ही खोटी गोष्ट नाही बाबा, ही सत्य कथा आहे. याच महाराष्ट्राच्या मातीतल्या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या जेऊर नावच्या गावचं बालाजी मंजुळे नावाचं ते पोरग आज कलेक्टर आहे साहेब, कलेक्टर. म्हणून मोठं कोण आहे? ज्याला आईच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूच्या थेंबाची किंमत कळाली, ज्याला बापाच्या फाटक्या बनियांची किंमत कळाली, त्याला जगण्याचा खरा अर्थ समजला, त्याला आयुष्याचा खरा अर्थ समजला. ते पोरगा आणि तो तरुण मोठा झाला. हे मोठे पण तुम्ही कमावलं पाहिजे. शिक्षण म्हणजे तुम्ही शिकताना, शिक्षण म्हणजे फक्त तुमच्या गुणपत्रिका नसतात, लक्षात ठेवा. बाबांनी तोच विचार रुजवलाय. शिक्षण म्हणजे तुम्ही मिळवलेले पदव्यांचे ढिगारे आणि कागद नसतात, हे लक्षात ठेवायला शिका. शिक्षणाचा अर्थ काय आहे? माझ्या सावित्रीमाईनं सांगितलंय. काव्य फुले नावाचा ग्रंथ लिहिलाय आणि सावित्रीमाईनं काव्य फुले नावाच्या ग्रंथात लिहिलंय शिक्षण म्हणजे काय. सावित्रीमाई म्हणते, माता माऊल्यांनो, शिक्षणाने जाते पशुत्व, येते मनुष्य पण पहा. माणसाला माणूस बनवतं ना, ते खरं शिक्षण असतं आणि त्या शिक्षणाचा अर्थ उमगला पाहिजे. नाहीतर तुम्ही हजारो पीएचडी, 100 शेकडो पीएचडीच्या डिग्र्या मिळवायच्या, गावात परत आलं, एखाद्या हॉटेलच्या कंपनीच्या रिसेप्शनवर बसलेली सूटबूट टाय घातलेली मुलगी इंग्रजीचे 2 शब्द बोलली, आम्हाला वाटतं किती विद्वान आहे. आणि शेतात राबणारी फाटक्या कपड्यातली आमच्या आई आणि आमचा बाप आमचे गावाकडचे शब्द बोलले, आम्हाला वाटतं निरक्षर आहे, अडाणी आहे. तुमच्या त्या शिक्षणाला काही अर्थ उरू शकत नाही. हे समजून घ्यायला शिका. आणि म्हणून शिक्षणातून काय घडलं पाहिजे? तर शिक्षणातून मी जबाबदारीने सांगेल, या पिढीकडून तुमच्या सगळ्याकडून काय अपेक्षा आहेत. तुमच्या वडिलांचा काळ असेल, त्या काळातल्या त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना, कदाचित नायकवाडी साहेबांचा वगैरे काळ असेल, तुमच्या काळातल्या सगळ्यांना वाटत असेल शिकून सवरून मोठं व्हायचं, पण नोकरीला कुठे जायचं? अमेरिकेत जायचं, परदेशात जायचं. तिथं काय करायचं? मसाल्याच्या कंपन्यात का होईना पण तिथं काम करायचं. कालोघात तुमच्यापेक्षा मोठ्या भावाचा, आमच्या भावांचा काळ आला असेल. त्या भावांना असं वाटत असेल शिकायचं, सवरायचं, मोठं व्हायचं, नोकरीला जायचं अमेरिकेत, इंग्लंडला. आपण कुठे? ऍपलला, मायक्रोसॉफ्टला, गुगलला नोकरी करायची. आता तुमच्यात तेवढं सामर्थ्य निर्माण झालं पाहिजे. तुम्ही हा विचार केला पाहिजे, शिकून सवरून मोठं जरी झालं तरी आम्ही नोकऱ्यांना परदेशात न जाता आमचं ऍपल, आमचं मायक्रोसॉफ्ट, आमचं गुगल आमच्या या अकोलेच्या मातीत आम्ही निर्माण करता आलं पाहिजे. हे सामर्थ्य तुमच्या शिक्षणात रुजलं पाहिजे आणि हे सामर्थ्य या मातीतून तुम्ही कमवाल ही अपेक्षा व्यक्त करतो. या जगाच्या पाठीवरती सोबत काही येत नाही. बाबांच्या सोबत जर काय आलं असेल तर त्यांचं नाव त्यांच्या सोबत आलं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आमची जी संस्कृती आहे, माणुसकी, माणसाने माणसाशी माणसासम वागण्याची आमची संस्कृती आहे. ताटातली आपली एक भाकरी असेल तर आपण खाणं ही माणसाची प्रवृत्ती आहे. आपलीही खायची, लोकांची हिसकवायची ही विकृती आहे. पण आपली अर्धी खाऊन अर्धी भाकरी एखाद्या भुकेल्या माणसाच्या मुखात घालायचं ही आमची संस्कृती आहे. या संस्कृतीचं जतन, संवर्धन आदरणीय प्रातस्मरणीय नायकवाडी बाबांनी या मातीत रुजवण्याचं काम केलंय. ते तुम्ही सातत्यानं पुढे चालवाल ही भूमिका आपल्या सगळ्यांकडून या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना माझी एक विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं असेल, या जगाच्या पाठीवरती जन्माला आपण येतो तेवढे आपलं काहीतरी कर्तव्य असतं. या मातीसाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे. तुम्ही मोठं व्हायचं आणि इथं समाजासाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे. देशसेवेचं एक ब्रीज, देशसेवेचं एक ज्योत आमच्या काळजात छोटीशी पेरली पाहिजे. देशसेवेचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, हातात बंदूक घेऊन पाकिस्तानच्या विरोधात लढायला जाणं नसतं. मी या देशाचा, या राज्याचा प्रतिनिधी म्हणून देशातून 25 पोरं निवडली गेली नायकवाडी साहेब. त्या 25 पोरांमध्ये महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून दिल्लीच्या संसदेत जाण्याचं भाग्य मला मिळालं. तिथं त्या 25 पोरांना ओम बिर्ला नावाच्या लोकसभेच्या स्पीकरनं बाबा प्रश्न विचारला, आप देश सेवा के मायने क्या रखते हो?
हरियाणाचं, बिहारचं, उत्तर प्रदेशचं हे पोरं उठली आणि म्हणाली देशाला करोडो रुपये दान करायची, देशासाठी पाकिस्तान विरुद्ध बंदूक घेऊन लढायचं, याचा अर्थ देशसेवा. मला प्रश्न विचारला, मी विचारलं देशसेवा म्हणजे फक्त हातात बंदूक घेऊन लढणंच किंवा देशासाठी करोडो रुपये दान करणं नसतं. मला असं वाटतं या रस्त्यानं जरी एखादी फाटक्या कपड्यातली बाई, एखादा कर्मचारी, एखादा कामगार, गटारीतली घाण साफ करणारा एखादा कामगार जरी निघाला आणि त्याला असं वाटलं ही शाळा सार्वजनिक आहे, या शाळेचा एखादा नळ आहे आणि त्या नळाची तुट्टी कोणीतरी नीट बंद केली नाही, त्यातून पाणी असं वाया जात आहे, हे पाणी माझ्या अकोल्याच्या मातीची, हे पाणी माझ्या देशाच्या मातीची एक साधन संपत्ती आहे, ती वाया जातीये, ती रोखली पाहिजे, ही देशाची संपत्ती वाया जाऊ नये म्हणून त्यानं तेवढा नळ जरी त्यावेळी बंद केला तर तो त्यावेळी त्याच्या वाट्याचा देश घडवतोय. तशी भूमिका आपल्या प्रत्येकाची असली पाहिजे. शिक्षकानं शिक्षण देण्याचं काम प्रामाणिकपणे करणं, तुम्ही तुमच्या वाट्याचा देश घडवताय. डॉक्टरनं डॉक्टरची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणं, तुम्ही तुमच्या वाट्याचा देश घडवताय. तसं विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण घेण्याची, संस्कार आपल्यात रुजवण्याची, अंगीकारण्याची भूमिका तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडत असाल तर तुम्ही तुमच्या वाट्याचा देश घडवताय. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलेल. शेवटचं फक्त एक 10 सेकंदाची एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची. तुम्ही कितीही मोठे झालात तरी या मातीशी असलेली तुमची नाळ कदापि तुटता कामा नये, हे लक्षात ठेवा. बाबांचं वैशिष्ट्य जर त्यांच्या जगण्याचं मला काय वाटलं असेल, त्यांच्या जीवनातलं सर्वोच्च पॉइंट जर काय वाटत असेल बिंदू, तर त्यांच्या आयुष्यामध्ये सुखा लोलूप गोष्टी अनेक त्यांनी कमावल्या, पण शेवटी त्यांना आपल्या मातीची आठवण आली. सुखाधीन नोकऱ्या सोडून या मातीच्या सेवेसाठी ते परत आले. म्हणून तुम्हा सगळ्यांना मला सांगायचंय, किती मोठे व्हाल या मातीशी असलेली नाळ तुम्ही कदापि विसरता कामा नये. किती मोठे झालाल, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलात, माय, माती आणि माणूस या 3 गोष्टींना कधी विसरू नका. सिंधुताई सपकाळ माहिती आहेत का? सिंधुताई सपकाळ अनाथांची माऊली, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, अनाथांच्या उशाला दीपलव झोपताना असं म्हणत हजारो अनाथांची त्या माऊलीनं सेवा केली. ती सिंधुताई सपकाळ, त्यात सिंधुताई सपकाळ नावाची माऊली, त्यांना भेटायला मी एकदा गेलो. 9 वारीतली बाई अमेरिकेपर्यंत त्यांनी प्रवास केला. मी म्हटलं या अमेरिकेपर्यंत सिंधुताई सपकाळ नावाची माऊली त्या ठिकाणी गेलीये. मी गेलो त्यांच्या आश्रमामध्ये, असं पटांगण होतं, गर्दी होती. गर्दी मी पांगू दिली साहेब आणि म्हटलं जावं. सिंधुताईंच्या जवळ गेलो, हात दुमडले आणि म्हटलं माई, या मातीतून अमेरिकेपर्यंत तुम्ही गेलात, तुमचा एखादा विचार मला द्या, मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकेल, मला प्रेरणा मिळेल. सिंधुताईंनी अशा हात पाठीमागे दुमडले आणि त्या अशा चालायला लागल्या. मी सुद्धा त्यांच्यासोबत चालत राहिलो, चालत चालत गेलो. त्या थांबल्या, मी सुद्धा थांबलो आणि थांबल्याबरोबर त्या मातीत पटकन खाली बसल्या. मी सुद्धा खाली बसलो. लगेच त्या उठल्या, मी सुद्धा उभा राहिलो आणि उभा राहिल्याबरोबर मी माझ्या जीन्स पॅन्टला लागलेली धूळ अशी झटकली. तेवढंच त्यांनी पाहिलं आणि मला म्हणाल्या, बाळा, ज्या मातीतून मी माझं विश्व उभा केलंय त्या मातीच्या कणांचं ओझं जर तुझ्या आधुनिक युगातल्या जीन्सला झेपत नसेल तर माझ्या विचारांचं ओझं तुला काय झेपणार आहे. आणि म्हणून कितीही मोठे व्हाल तरी तुम्हाला किमान तुमच्या आधुनिकतेला या मातीच्या कणाचं ओझं झेपावं, एवढी निरपेक्ष अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. बराच वेळचं बोलतोय, एक तरुण, एक पोरगा, एक भाऊ बोलतोय म्हणून तुम्ही कानांचा कोट करून ऐकतायत. वडीलधारे एक लेकरू बोलतोय म्हणून कानांचा कोट करून तुम्ही ऐकलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आपण आवर्जून आदरणीय शिरीषजी, सतीशजी, संदीपजी नायकवाडी यांनी मला या ठिकाणी पाचारण केलं, माझ्यासारख्या एका तरुणाचा यथोचित सन्मान केलात, त्याबद्दल तुमच्याप्रती कृतज्ञतेचा, आभाराचा भाव या निमित्ताने व्यक्त करतो. बाबांसारख्या व्यक्तिरेखांच्या चरणी मनोभावे वंदन त्यांच्या या स्मृतीच्या निमित्तानं करतो. तुमच्या या सगळ्या विद्यार्थ्यांना भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. या मातीत बाबांनी घाम गाळून ही संस्था उभा केली आहे. शेवटी एवढंच म्हणेल, पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू. बाबांच्या प्रती या मातीत बाबांनी जो घाम घालून ही माती उभा केली आहे, तुम्हाला घडवण्याचं काम केलंय, म्हणून शेवटी एवढंच म्हणेल की पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू. निर्मितीची मुक्त गंगा द्या इथे मातीत बाहू. निर्मितीची मुक्त गंगा द्या इथे मातीत बाहू. नांगरू स्वप्ने उद्याची येथली फुलतील शेते. नांगरू स्वप्ने उद्याची येथली फुलतील शेते. घाम गाळील ज्ञान येथे येथून उठतील नेते. याच साठी वाहिली ही सर्व निढळांची कमाई. याच साठी वाहिली ही सर्व निढळांची कमाई. आणि दुःख उधळावयास आता आसवांना वेळ नाही. दुःख उधळावयास आता आसवांना वेळ नाही. धन्यवाद.